नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामध्ये मित्रांनो आता बारशाचा छकुलीचा कार्यक्रम आलेला आहे आणि घरामध्ये दणक्यात सगळ्यांची तयारी सुरू असते। परंतु आता ह्या बारशाच्या दिवशी मात्र आता ह्या मामीच्या अगदी वागण्याचा स्फोट कसा होणार आहे, कारण आजपर्यंत एका भयानक सत्याचा उलगडा मामीने अजूनपर्यंत काही केलेला नाही। अशी मात्र वेळ आता ह्या मामीवर येणार आहे। म्हणजे चक्क मामीला आता घरातील मोलकरीण बनून ईश्वरीने चांगलाच इंगा दाखवलेला असतो आणि ह्या मामीची लायकीच काढलेली असते। आत्तापर्यंत मामी फक्त आणि फक्त अर्णव ईश्वरी यांची एक आई असल्याचं त्यांचं संगोपन तिने केलेलं आहे असं दाखवते। परंतु आजपर्यंत जे सत्य मात्र इतक्या दिवस दडून ठेवलेले आहे, तर ते सत्याचा उलगडा मात्र आता लवकरच होणार आहे। आणि त्यात म्हणजे आता हा राकेश तर पैसे तर चोरतोच, परंतु आता ईश्वरीवर आता तो जबरदस्ती करणार आहे। ईश्वरीवर एकटीला साधून तो ईश्वरीला अगदी म्हणजे तिच्या चरित्रावर आता हात घालण्याचा जो प्रयत्न करणार आहे, तर त्यामध्ये आता घरातील सगळेजण मात्र या राकेशचं खरं रूप पाहतात आणि शेवटी राकेशला या घरातून आता अगदी हकालपट्टी करत मात्र अंजलीने चांगला धडा शिकवणार आहे। तेव्हा आता मित्रांनो रमाकांतसुद्धा आल्याने असा काय चमत्कार होतो, कारण या बारशाच्या दिवशी ईश्वरी रमाकांतला घरी घेऊन येते आणि घरी आल्यानंतर रमाकांत वल्लरीच्या प्रत्येक पापाचं सत्य हे सांगणार आहे। कारण ज्या क्षणी रमाकांत हे घर सोडून गेले होते त्या क्षणाला मात्र रमाकांतने सर्व माहिती मिळून आता उदयकांत आणि वल्लरी यांचे नक्की संबंध काय आहे हे सगळं पुराव्यासहित आता सिद्ध करणार तो आहे। कारण ईश्वरीला आता रमाकांतचा एक खूप मोठा पाठिंबा मिळून ईश्वरी आता राजशिर्के कुटुंबाला लागलेला जो काही कलंक आहे तो सगळा मिटवणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, अर्णव आणि ईश्वरी यांना आता अंजलीची ही बाळ आहे छकुली, तर ती फारच आवडते। कारण आता अर्णवचं सगळं सुख त्याचंच आहे, त्याचा आनंद तोच आहे, म्हणून बारशाची अगदी झक्कास अशी तयारी सुरू असते। दोघंही छकुलीसाठी आता एक मस्त दागिने खरेदी करतात। दोघंही आता बाहेर शॉपिंगला गेलेले असतात। एक छान असा दागिना मात्र त्यांनी छकुलीसाठी आणलेला असतो आणि तो दागिना इतका मस्त मोलाचा अंजलीला फारच आवडतो। तेव्हा आता अंजली मात्र ईश्वरी आणि अर्णवचा अजूनपर्यंत रागराग करत आहे, पण आज अंजलीचे डोळे उघडणार आहे आणि आता त्या क्षणाला अंजली ही रूममध्ये असते आणि अर्णव ईश्वरी छान असा दागिना घेऊन आता छकुलीजवळ येतात आणि अंजली ताईंना म्हणतात की हे बघा, मामा आणि मामीकून मात्र एक छान अशी छकुलीला भेट आणि बारशाच्या दिवशी अंजली ताई हा दागिना आहे तर तुम्ही तो छकुलीला घालायचा आहे आणि अंजलीसाठी सुद्धा छान असा हार त्यांनी आणलेला असतो। कारण आता अर्णव आणि ईश्वरीला माहिती असतं की नक्की हा राकेश आहे, तर तो हार चोरण्याचा तो प्रयत्न तर करेल आणि नक्की काहीतरी असं करेल जेणेकरून त्याचं काही ना काही सत्य आपल्यासमोर शेवटी येईलच, अशी काहीतरी तो नक्की चाल लढेल। आता हे सगळं काही माहिती असताना मात्र अर्णव आणि ईश्वरी आता डोळा ठेवूनच असतात, कारण जेव्हा राकेश पैसे चोरण्याचं नाटक करत आहे तर ते पैसे चोरण्याचं नाटक मात्र आता हे म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांनी ओळखलेलं असतं। परंतु आता ह्या राकेशला राग असतो, कारण आपण पैसे चोरत आहोत आणि हे सगळं यांनी सापळा रचलेला आहे आपल्याला पकडण्यासाठी, म्हणून तो आता ईश्वरीवर अगदी डोळा ठेवूनच असतो। काही झालं तरी हिला मात्र आता धडा शिकवायचाच, कारण आपल्याला इतकं म्हणजे आपण इतकं प्रयत्न करून सुद्धा शेवटी यांचा आपल्यावर संशय आहे। काही झालं तरी आज मी यांना गुतवतो, कारण अंजली आहे ना, अंजली यांच्यावर रागराग तर करत आहे, परंतु प्रॉपर्टी आपल्या नावावर होण्यासाठी तोपर्यंत आपल्याला नाटक हे करावंच लागेल आणि एकदा की प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली त्यावेळेस मात्र मी कसं यांना धडा शिकवतो ते मात्र मी जाणूनच आता प्लॅन करणार आहे। तर त्यानंतर मात्र आता तो अंजलीच्या रूममध्ये येतो। आता अंजलीला म्हणतो की हे बघा, मला मात्र आता बाळाशी एकांत हवा आहे आणि मी बाळाजवळ खेळू शकतो का, आणि प्लीज तुम्ही बाहेर जाऊ शकतात का। अंजली म्हणते की ठीक आहे
अंजली आता असं म्हटल्यानंतर तिला असं वाटतं की आता ते काय करतील रूममध्ये, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा आणि ते आपलेच मिस्टर आहेत, मग आपण असं त्यांच्या बाबतीत आरोप करायला नको, त्यांच्यावर संशय घ्यायला नकोय असं अंजलीला वाटतं. आणि ती भोळी अंजली बाहेर जाते आणि त्याच वेळेस तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आहे तर ते तुटलं जातं. जेव्हा तिचं मंगळसूत्र तुटते त्याच वेळेस ईश्वरी धावतच येते आणि तिच्या गळ्यातील ते मंगळसूत्र आहे ना, तर ते घाईने मात्र ती आता तुटलेलं मंगळसूत्र झेलते आणि अंजली ताईनं म्हणते की हे बघा, काही काळजी करू नका, तुमचं जे काही संकेत तुम्हाला मिळालेला आहे काही होणार नाही. मी उद्याच देवाच्या मंदिरात जाते आणि आता आपल्या बाळासाठी, ईश्वरीचं बारसं आहे त्यासाठी मी प्रार्थना वगैरे करून येते. अर्णवला म्हणते की अर्णव सर, हे बघा, आपण लवकरात लवकर मात्र आता तिकडे जाऊयात आणि देवाच्या मंदिरात गेल्यानंतर मात्र आता आपण हे सगळं काही प्रार्थना वगैरे करूयात, पूजासुद्धा करायची आहे छकुलीच्या बारशासाठी आणि छकुलीच्या बारशासाठी देवाचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळायला हवा. त्यावरती अर्णव म्हणतो की ठीक आहे ईश्वरी, आपण उद्याच्या उद्या जाऊ. त्यानंतर आता राकेश हा इकडे अंजलीचा जो हार त्यांनी आणलेला आहे तर तो हार चोरण्याचा प्रयत्न करतो आणि आता हार चोरत असतानाच मात्र आता तेथे अंजली येते. आता तो खिशामध्ये तो हार घालतच आहे आणि अंजली आल्यानंतर अंजली म्हणते की काय करतात तुम्ही. आता लगेच हा राकेश खूप घाबरतो आणि तो म्हणतो की काही नाही, मी फक्त हार बघत होतो, काही नाही. तेव्हा अंजली म्हणते की तुम्ही तर खिशात घालत होतात, नक्की तुमचा डाव काय होता. आता राकेशला काही कळत नसतं. एकतर अगोदर पैसे चोरण्याचा आरोप तर त्याच्यावर आलेलाच असतो आणि त्यात म्हणजे आता हा हार चोरताना सुद्धा ह्या अंजलीने पकडलं म्हणून त्याची बोलती बंद होते. तो काही ना काही उत्तर देत नसतो. परंतु आता अंजलीला संशय येतो, नक्की काहीतरी आहे आणि हे आपल्याला फसवतात. असे फसवतात की काहीतरी मात्र आता ही यांना माहिती नसेल, हे मुद्दाम आपल्याशी असं वागत आहे, यांची मेमरी ही अगदी ठिकाणीवर असेल परंतु तरीसुद्धा यांना काहीच आठवणीत राहिलेलं नाही, हे मुद्दाम हे नाटक करतात, हे अंजली आता ओळखते. त्यासाठी मात्र अंजलीने सुद्धा आता एक भयानक प्लॅन केलेला आहे. तेव्हा आता अंजली असं भयानक प्लॅन करते कारण त्याचे आयडेंटिटी जे कार्ड वगैरे आहे ते सगळे काही आता राकेश समोर ठेवते आणि म्हणते की हे कोण आहेत, यांचं नाव काय. आता त्याच वेळेस मात्र आता म्हणजे दादा आहे तर दादा त्या गुंडांना घेऊन तेथे आलेला असतो. दादा येता क्षणी मात्र आता हा राकेश खूपच घाबरतो आणि दादा इथे आला कसाला असेल, दादाचं काय काम आहे. तेव्हा लगेच आता तो दादा म्हणून ओरडतो. ईश्वरी आणि अर्णव तर लगेच ओळखतात की नक्की मात्र याला अगदी आठवणीत आहे आणि हा प्लॅन करतोय. आता जे आयडेंटिटी कार्ड वगैरे आहे त्याच्यासमोर ठेवलेले असतात आणि दादा आल्या क्षणी मात्र तो लगेच म्हणतो की मी तर कोणताही राजेश वगैरे नाही, तुम्ही मला असं का ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, नाहीतर मी या घरातून निघून जातो. तेव्हा आता दादा म्हणतो की ठीक आहे, चल तू या घरातून निघून चल, बघ तुझी आम्ही कशी जिरवतो. कारण दादाला तो खूपच घाबरलेला असतो आणि तो म्हणतो की नको, मला कुठेही यायचं नाही, मी इथेच राहतो, मला तुमच्यासोबत तर यायचं नाही कारण तुम्ही मला खूप मारतान. आता असं म्हणल्यानंतर आता हा दादाला ओळखतो. तेव्हा आता सगळ्यांच्या सर्व काही लक्षात येतं. अंजलीला सुद्धा आता याचा संशय येतो आणि त्याचनंतर मात्र आता राकेश हे सर्व नाटक करत आहे हे मात्र आता ते आणखीनच सिद्ध करणार असतात. त्यानंतर मात्र आता अंजली म्हणते की ठीक आहे अर्णव, ईश्वरी, तुम्ही मला माफ करा कारण आत्तापर्यंत मी तुमच्यावर खूप संशय घेत आले. आणि त्यानंतर आता रात्र होते तर आता अंजली ही रूममध्ये असते. बाळ खूप रडत असतं आणि बाळासाठी काहीतरी आता गरम पाणी वगैरे करायचं असतं म्हणून ईश्वरी किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्या क्षणी आता हा राकेश तिच्या मागून येतो आणि तिला पकडण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की मला तर तूच हवी होती आणि इतके दिवस आता मी जे काही नाटक करत होतो ते तुझ्यासाठी आणि ह्या प्रॉपर्टीसाठी, मला फक्त आणि फक्त तू हवी आहे. आता असं म्हटल्यानंतर ईश्वरीला खूपच मोठा धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की नालायक नराधमा, अरे मला वाटलं नव्हतं की तू असं काहीतरी करशील. आणि आता ईश्वरी एक सनकणी त्याच्या कानामागे देते पण तरीसुद्धा तो ईश्वरीला पकडतो आणि त्याच वेळेस आता आजी आणि अर्णव हे बाहेर आलेले असतात आणि आता ईश्वरीचा आवाज येतो तर अर्णव आता त्याच्या एक सनकणी कानामागे देतो आणि आजी म्हणते की काय करतात जावई बाप्पू, अहो तुमची हिंमत कशी झाली हे सर्व करण्यासाठी. आणि त्याच वेळेस मात्र आता हा तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. अर्णव त्याची चांगली अगदी धुलाई करतो
त्यानंतर मात्र आता ईश्वरीला आता एक धक्काच बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर बघितलंस का, तो मात्र त्याची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ईश्वरी मात्र आता ही अर्णवसोबत मंदिरात जाते आणि तेथे मात्र आता रमाकांत त्यांना सापडतात. रमाकांतला आता सापडल्यानंतर ईश्वरी घरी घेऊन येते आणि ईश्वरी आता जो काही झालेला गैरसमज आहे, कारण या घरामध्ये आता रमाकांतचा सगळेजण रागराग करणार आहेत, परंतु आता ईश्वरी आणि सुप्रिया त्याच वेळेस बारशाला घरी येतात. बारशाच्या ठिकाणी जेव्हा आता रमाकांत आणि सुप्रिया समोरासमोर येतात आणि त्याच वेळेस आता रमाकांत आता वल्लरीचं सगळं सत्य सगळ्यांच्या समोर सांगतो. अविनाश मामा पुढे येतो. अविनाश मामा म्हणतात की हो, हे खरं आहे, कारण वल्लरीने आत्तापर्यंत सात्विकाताई आणि रमाकांत यांच्यामध्ये वाद निर्माण करून त्यांचा संसार अगदी बरबाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शेवटी ती त्यात सक्सेस झाली. केवळ एका दागिने चोरले, शिवाईला चोरण्याचा तर खूपच छंद होता आणि दागिनेच्या अगदी आरोपाखाली सात्विकाताई तिला बोलली होती आणि त्याचा अपमानाचा बदला मात्र तिने असा घेतलेला आहे की माझ्या सात्विकाताईला हे जग सोडून जावं लागलं. रमाकांत म्हणतो की हो, अगदी हे सर्व झाल्यानंतर हे सर्व कोणी केले, यामागे कुणाचा हात होता, आणि आता हे बघा, मला तुमचं नाव घेण्याची सुद्धा इच्छा नाही, परंतु तुम्हाला उदयकांत राजे शिर्के यांच्याशी तुम्ही हात मिळवणी केलेली आहे. कारण जेव्हा मात्र आता मला धुमाळ भेटला होता, पत्रकार धुमाळ, तर धुमाळाला मी सगळं काही विचारलं होतं आणि त्याच वेळेस त्याने मला काही पुरावे दिले होते, परंतु मला येथे यायचंच नव्हतं. माझ्यावर जे आरोप झाले होते, माझी सात्विका मला सोडून गेली होती, त्यामुळे मला येथे या घरात यायचंच नाही. परंतु आज मात्र माझी ईश्वरी सून, त्या एका मुलीसारखी असणारी माझी ईश्वरीने मला घरी आणलं आणि तिचा मान राखून मी या घरामध्ये परत आलो, माझ्या अर्णवसाठी आणि माझ्या अंजलीसाठी आणि माझ्या ईश्वरीसाठी. आणि छकुलीला बघून आता रमाकांतला खूपच आनंद होतो, परंतु आता वल्लरीची बोलती बंद होते. वल्लरीला काय करावं आणि काही कळत नसतं, कारण आज इतक्या वर्षातून मात्र वल्लरीने जे पाप केलेलं आहे, तर त्या पापाचा उलगडा अविनाशने सुद्धा सगळ्यांच्या समोर केलेला आहेच, परंतु सुप्रियाने सुद्धा आता वल्लरीला ओळखलेलं आहे आणि वल्लरी कोणत्या थराला जाऊ शकते, काय करू शकते, हे मात्र आज ईश्वरी तिला चांगलाच इंगा दाखवते. आणि आजपासून मामी तुम्ही घरातील मोलकरींचं सगळं काम करायचं आहे असं मी तुम्हाला सांगते, तरच तुम्हाला या घरामध्ये राहता येईल. तेव्हा आता मामीची तत आणि मम सुरू होते. मामीला काही कळत नसतं. तेव्हा आता सगळेजण कुटुंब एकत्र येतात. रमाकांतला सुद्धा खूप आनंद होतो, परंतु अंजलीला मात्र हे राकेशवर संशय असतो. अंजली आता राकेशला स्वीकारण्यासाठी अगदी नकार देते, कारण यापुढे माझी मुलगी आणि मीच राहील, कारण राकेश काय करू शकतो आणि काय नाही, कारण ईश्वरीवर आज त्याने जबरदस्ती केली, उद्या तो काय करू शकतो काहीच कळणार नाही. आपण त्याच्यावर विश्वास ठेवून काही चालणार नाही. काही झाले तरी आपल्याला अर्णव आणि ईश्वरी यांचीच मदत घ्यावी लागेल आणि त्यांच्या अगदी मदतीनेच आपल्याला आपल्या मुलीला मोठं करायचं आहे, म्हणून ती प्रत्येक हक्क आपल्या मुलीचे अर्णव आणि ईश्वरी यांना देते. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.